as direction, magnitude of resultant is equals to the product of magnitudes of two quantities and sine of angle between them, and direction of resultant is perpendicular to the plane containing these two vectors. ज्या प्लेन मध्ये हे दोन वेक्टर आहेत त्यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर त्या रिझल्टंटची डायरेक्शन असेल. ओके, सो तर याच्यावर डेफिनेशन काय करता येईल आपल्याला? क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटीज इज इक्वल्स टू द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटीज हैज मैग्नीट्यूड व्हिच इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ टू क्वांटिटीज एंड साइन ऑफ एंगल बिटवीन देम एंड इट्स डायरेक्शन इज परपेंडिकुलर टू द प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ज्या प्लेन मध्ये दोन वेक्टर्स आहेत त्यांच्या प्लेनला परपेंडिकुलर त्यांची काय असेल? डायरेक्शन असेल. ओके, सो दिस इज द डेफिनेशन of a cross product. So next we are going to discussing about the rule. We don't know what is the direction of these two resultant quantity. मिळणाऱ्या resultant quantity डायरेक्शन काय असते? तर आपल्याला हे तर माहिती आहे की मिळणारी जी resultant quantity आहे ना तिची डायरेक्शन ज्या दोन वेक्टर क्वांटिटीचा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतलाय त्याच्या प्लेनला परपेंडिकुलर असते. ओके, मग इथं आपण ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट घेतला त्यांचा जो प्लेन असेल हा या प्लेनला परपेंडिकुलर या रिझल्टंटची डायरेक्शन असेल. पण परपेंडिकुलर दोन डायरेक्शन आहेत, एक वरच्या दिशेने असू शकते किंवा एक खालच्या दिशेने असू शकते. समजा प्लेन असा आहे, हा प्लेन असा आहे समजा, हा आपला आहे ए बार आणि हा आहे बी बार. हा झाला यांचा प्लेन, त्याला परपेंडिकुलर दोन डायरेक्शन असू शकतात, एक ही किंवा ही. ओके, रिझल्टंटची डायरेक्शन कॅप मध्ये दाखवते त्यांचा युनिट वेक्टर म्हणजे त्याची डायरेक्शन. ठीक आहे, तर या प्लेनला परपेंडिकुलर दोन डायरेक्शन असू शकतात. मग कोणती डायरेक्शन असेल? कोणती डायरेक्शन असेल? लक्ष द्या प्लीज लक्ष द्या. नाउ वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट ए विच रूल राइट हँड रूल. राइट हँड रूल काय असं लक्ष द्या. समजा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतोय ए बारचा बी बार सोबत, ए बारचा क्रॉस प्रोडक्ट आपण घेतोय बी बार सोबत. याचा अर्थ काय? तर आपण ए बारला रोटेट करतोय कोणाकडे? बी बार कडे. काय करतो आपण? ए बार इज रोटेटिंग टुवर्ड्स बी बार. ओके, व्हेन वी टेक क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर ए बार विथ बी बार मीन्स वी आर रोटेटिंग ए बार टुवर्ड्स बी बार. म्हणजे मी ए बारला रोटेट करतोय बी बार कडे. तर सुरुवातीला ए बार इथे होता समजा, इथे आला, इथे आला, इथे आला. अशा पद्धतीनं एक एरिया तयार होतो. इथे काय तयार होतो? एरिया. ठीक आहे, तर ठीक आहे, हे राहू द्या, तुम्ही तुमच्या एवढं लक्षात येईल मला वाटत नाही, पण सध्या राहू द्या. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवू. हे ए बार आहे, हे बी बार आहे, आणि जेव्हा आपण ए बारचा क्रॉस प्रोडक्ट घेतो बी बार सोबत तर ए बारला आपण रोटेट करतोय कोणाकडे? बी बार कडे. याचा अर्थ वी आर रोटेटिंग ए बार टुवर्ड्स बी बार. आता राईट हँड रूल काय? तर ही जी ॲक्सिस आहे या ॲक्सिसच्या अबाउट ए बार रोटेट होते. ए बार कसा रोटेट होते? ही ॲक्सिस आहे, असा रोटेट होतो इकडे. ए बार कुणीकडे रोटेट होतोय? बी बार कडे. ठीक आहे, एक मिनिट मला हे दाखवता येणार नाही. ठीक आहे, सो दिस इज द ए बार अँड दिस इज द बी बार अँड दिस इज द ॲक्सिस. ए बार रोटेट होतोय कोणाकडे? बी बार कडे. तर मग तो काय ट्रेस करतोय? इथे एक एरिया ट्रेस करतोय तो. ठीक आहे, ए बार आहे, ए बार आहे आणि हा बी बार आहे आणि ही ॲक्सिस आहे, ही ॲक्सिस आहे. तर मी समजा ए बारला रोटेट करतोय बी बार कडे, तर ए बार काय ट्रेस करतो? इथं एरिया. इथं काय तयार करतो? तो एरिया ट्रेस करतो. ओके, इथे काहीतरी एरिया तयार होईल, तर ट्रेस केलेला एरिया. ओके, तर व्हेनेवर वी टेक क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार विथ बी बार, तर ही जी ॲक्सिस आहे ते बघा, ही ॲक्सिस होती तो रोटेट होतो. ओके, तर मग राईट हँड रूल काय? ती ॲक्सिस जी आहे ती आपल्या हातामध्ये पकडा अशा पद्धतीने. राईट हँड रूल. ओके, held the axis in our right hand in such a way that. ओके, एक मिनिट. ही समजा आपली ॲक्सिस आहे,
तर मी हे ॲक्सिस माझ्या अशा पद्धतीने हातामध्ये पकडली. ते कर्ल्ड फिंगर्स काय सांगतात? कर्ल्ड फिंगर्स रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ रोटेशन. कुणीकडून कुणीकडे रोटेशन करतो आपण? ए बारचं रोटेशन बी बारकडे करतो. हे कर्ल्ड फिंगर्स सांगतात डायरेक्शन ऑफ रोटेशन. आणि स्ट्रेच्ड थंब काय सांगतो? तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, मिळणाऱ्या रिझल्टंटची डायरेक्शन. लक्ष द्या, क्रॉस प्रोडक्ट घेतो म्हणजे काय करतो आपण? रोटेशन. काय करतो आपण? रोटेशन. कशाचं रोटेशन? ए बारचं रोटेशन कोणाकडे करतोय आपण? बी बार. मग आता हे ए बार आहे, ओके. ए बारचं रोटेशन कशाकडे करतोय? बी बारकडे. तुम्ही ॲक्सिस अशी ॲक्सिस पकडली माझ्या हातात, तर एचं रोटेशन कुणीकडे करतो? बी. हे जे कर्ल्ड फिंगर्स आहेत, लक्ष द्या, हे कर्ल्ड फिंगर्स काय सांगतायत? रोटेशन सांगतायत. कशाचं रोटेशन कुणीकडे करतोय? तर एचं रोटेशन कुणीकडे करतो? आपण बी कडे. एचं रोटेशन कुणीकडे करतोय? बी कडे. हे ए रोटेटेड टुवर्ड्स बी and resultant is along perpendicular to the these two vectors. म्हणजे कशाच्या along? ॲक्सिसच्या along. कोणत्या दिशेने असेल? वरच्या दिशेने. ठीक आहे. म्हणजे ए बार क्रॉस बी बार जर घेतलं तर रिझल्टंट व्हेक्टर मॅग्निट्यूड असेल मॉड ऑफ आर आणि त्याची डायरेक्शन असेल आर कॅप. इथं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे हा कुणीकडे डायरेक्टेड आहे? इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, म्हणून इथं पॉझिटिव्ह आलं. किंवा आपण ठीक आहे एक काम करू, हो ठीक आहे चला, पॉझिटिव्ह आर कॅप. का? कारण की जेव्हा आपण एचं रोटेशन बी कडे करतोय तर रिझल्टंट डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय दिस थंब अँड दिस थंब इज डायरेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन. कोणत्या दिशेत डायरेक्टेड आहे? वरच्या दिशेत. ओके. आणि जर आपण बीचा क्रॉस प्रोडक्ट ए बार सोबत घेतला, बीचा क्रॉस प्रोडक्ट ए बार सोबत घेतला, आता बी बार क्रॉस ए बार, तर त्या केसमध्ये मॅग्निट्यूड तर तितकंच असेल. मॅग्निट्यूड इज सेम. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड तितकंच असेल, कारण की दोन्ही व्हेक्टरचं मॅग्निट्यूड तितके त्यांच्यात अँगल्स तर सेम आहे. पण डायरेक्शन बदललेली असेल. डायरेक्शन काय बदललेली असेल? राईट हँड रूलनुसार. राईट हँड रूल काय सांगते की जेव्हा आपण बीचा क्रॉस प्रोडक्ट एकडे एक ए सोबत घेतोय तर म्हणजे बी व्हेक्टर रोटेट करतोय कोणाकडे? ए कडे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने ॲक्सिस पकडावं लागला आता. तर बी आपण रोटेट करतोय. हे कर्ल्ड फिंगर्स काय सांगतात? डायरेक्शन ऑफ रोटेशन. बी इज रोटेटेड टुवर्ड्स ए. बी इज रोटेटेड टुवर्ड्स ए. बी ला आपण कोणाकडे रोटेट करतोय? ए कडे रोटेट करतो. तर स्ट्रेच्ड थंब कशाची डायरेक्शन सांगतो? रिझल्टंटची डायरेक्शन. आता रिझल्टंटची डायरेक्शन कुणीकडे असेल? खालच्या दिशेने. कुणीकडे असेल? खालच्या दिशेने. खाली आपण रिझल्टंट व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर काय घेऊ? मायनस आर कॅप. वर प्लस आर कॅप. आर कॅप. खाली काय घेऊ? मायनस आर. म्हणजे बी बार क्रॉस ए बार जर घेतलं तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड सेम असेल, पण त्याची डायरेक्शन मात्र आता बदललेली असेल आणि ती मायनस आर कॅप असेल. कारण की डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. तर इथं रिझल्टंट काय येईल? मॉड ऑफ आर आर कॅप मायनस मॉड ऑफ आर आर कॅप. ठीक आहे. लक्ष द्या. whenever we take cross product of two vector quantities, resultant quantity has magnitude as well as direction. Magnitude of resultant is equal to the product of magnitudes of two quantities and angle between them, and direction of resultant is perpendicular to the plane containing two vectors. ज्या प्लेन मध्ये हे दोन वेक्टर आहेत त्या प्लेनला त्याची डायरेक्शन परपेंडिक्युलर असते. मग प्लेनला परपेंडिक्युलर दोन डायरेक्शन असू शकतात, एक वर किंवा खाली. ठीक आहे. मग त्यापैकी कोणती? तर त्यापैकी कोणती हे समजून घेण्यासाठी आपण काय समजून घेऊ? राईट हँड रूल. राईट हँड रूल काय आहे? ही जी ॲक्सिस आहे रोटेशनची ती आपल्या उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने पकडा. ठीक आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने ही ॲक्सिस आहे. मी अशा पद्धतीने माझ्या उजव्या हातामध्ये पकडली. तर ए बार इकडे आहे आणि बी बार इकडे आहे. ओके. लक्ष द्या. ए बार इज डायरेक्टेड टुवर्ड्स इन दिस डायरेक्शन. ठीक. लक्ष द्या. दिस इज द ए बार अँड दिस इज बी बार. आणि मी अशा पद्धतीने माझ्या हातामध्ये पकडले हे. तर मी ए ला रोटेट करतोय, सॉरी ए ला रोटेट करतोय कुणीकडे? बी कडे. ए ला रोटेट करतोय बी कडे. तर रिझल्टंटची डायरेक्शन कुणीकडे असेल? या प्लेनला परपेंडिक्युलर, पण कुणीकडे? पाठीमागच्या डायरेक्शन. आणि जर मी बी ला रोटेट करतो ए कडे तर त्या केसमध्ये असेल. ओके. सो
बी इज रोटेटेड टुवर्ड्स ए, हे बी आपण रोटेट करतो ए कडे, तर हे कर्ड फिंगर्स कशी डायरेक्शन दाखवतात रोटेशनची, बी चं रोटेशन कुणीकडे करतो आपण ए कडे, हे कर्ड फिंगर्स. आणि स्ट्रेच्ड थंब कशाची डायरेक्शन दाखवतो, तर स्ट्रेच्ड थंब डायरेक्शन दाखवतो रिझल्टंटची. तो रिझल्टंट त्या दोन व्हेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल आणि तो कुणीकडे असेल तुमच्याकडे. ठीक आहे. सो द राईट हँड रूल काय असेल, राईट हँड रूल काय लक्ष द्या, हेल्ड ए ॲक्सिस ऑफ रोटेशन इन अवर राईट हँड इन सच अ वे दॅट कर्ड फिंगर रिप्रेझेंट्स, हे जे हे कर्ड फिंगर्स आहेत, हे वाकलेली जी बोटं आहेत, हे काय सांगतात, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ वेक्टर, वेक्टरचं रोटेशनची डायरेक्शन सांगतात. तर आउटस्ट्रेच्ड थंब, बाहेर निघालेला जो थंब आहे तो कशाची डायरेक्शन दाखवतो, रिझल्टंटची. म्हणजे जर मी ए बार क्रॉस बी बार घेतलं, म्हणजे ए ला रोटेट केलं बी कडे, तर रिझल्टंट कुणीकडे डायरेक्टकडे, पॉझिटिव्ह ॲक्सिस कडे. आणि जर मी बी बार क्रॉस ए बार घेतलं, तर रिझल्टंट कुणीकडे डायरेक्टकडे, निगेटिव्ह ॲक्सिस कडे. म्हणजे इथं व्हायला काय, ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार या दोघांचं मॅग्निट्यूड तर सेम आहे, पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. ए बार क्रॉस बी बार घेतलं तर डायरेक्शन कुणीकडे वर आहे, आणि बी बार क्रॉस ए बार जर घेतलं तर डायरेक्शन कुणीकडे आहे, खाली आहे. त्याचा युनिट वेक्टर काय, मायनस आर कॅप, याचा युनिट वेक्टर काय, प्लस आर कॅप. तर डायरेक्शन मात्र काय होती, चेंज होती, कारण की रिझल्टंट क्वांटिटी हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. सो मॅग्निट्यूड ऑफ टू प्रोडक्ट इज सेम, ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, पण डायरेक्शन मात्र चेंज होते. कशामुळे चेंज होतं, राईट हँड रूल नुसार. राईट हँड रूल नुसार ए बारला बी बार सोबत रोटेट केलं तर रिझल्टंटची डायरेक्शन वर यायची, आणि जर बी बारला आर बार ए बार कडे रोटेट केलं तर रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काय येते, खाली. हे बघा, हे माझा उजवा हात आहे, मी हे कर्ड फिंगर्स किंवा कर्ड फिंगर्स कशाची डायरेक्शन सांगतात, डायरेक्शन ऑफ रोटेशन. बी चं रोटेशन कुणीकडे घेतो आपण, ए कडे, तर बी ला ए कडे रोटेट केले तर रिझल्टंट कुणीकडे येतो, खाली. तर ह्या स्ट्रेचर थंब कशाची डायरेक्शन दाखवतो, रिझल्टंट. रिझल्टंटची डायरेक्शन कुणीकडे असेल, खाली असेल. आणि जर आपण ए ला रोटेट केलं बी कडे अशा पद्धतीने, हे ए इज रोटेटेड टुवर्ड्स बी, इन दॅट केस द रिझल्टंट इज डायरेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, वरच्या दिशेनं डायरेक्टेड असेल. समजले, हे समजले का, एकदा सांगा प्लीज. बाकीचे समजलं नसेल तर सांगा, कोणाला काही अडचण असेल तर बोला. ठीक आहे, लक्ष द्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, क्रॉस प्रोडक्ट काय आहे. क्रॉस प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड वेक्टर प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस बिटवीन टू वेक्टर क्वांटिटीज, and whenever we take cross product of two vector quantities, the resultant quantity has magnitude as well as direction, and that's why this product is called vector product. त्या प्रोडक्टला आणखी काय म्हणतो आपण, वेक्टर प्रोडक्ट म्हणतो, कारण की मिळणारी क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे. तर ए बार क्रॉस बी बार, जेव्हा आपण ए बार आणि बी बार या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो तर मिळणाऱ्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, मिळणाऱ्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड किती असतं, इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू क्वांटिटीज, त्या दोन क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या साइनचा अँगल, अँगलचा साइन या दोघांचा प्रोडक्ट. आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द, मिळणाऱ्या रिझल्टंट क्वांटिटीचं डायरेक्शन ही त्या दोन व्हेक्टर क्वांटिटीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते. ज्या प्लेनमध्ये या दोन व्हेक्टर क्वांटिटीज आहेत ए बार आणि बी बार, त्याला ती परपेंडिक्युलर असते रिझल्टंटची डायरेक्शन. मग परपेंडिक्युलर डायरेक्शन किती असू शकतात, दोन, एक वरच्या दिशेने किंवा एक खालच्या दिशेने. त्यापैकी कोणती,
तर त्यापैकी कोणती ही समजून घेण्यासाठी आपण काय समजून घेऊ, राईट हँड रूल. राईट हँड रूल काय आहे, समजा हेल्थ ऍक्सिस ही जी ऍक्सिस आहे ती आपल्या हातामध्ये पकडा. आपण काय करतोय तर आपण ए बार प्लस बी बार घेतोय. म्हणजे आपण ए चं रोटेशन, ए व्हेक्टरचं रोटेशन कोणाकडे करतोय, बी व्हेक्टरकडे करतो. ठीक आहे. तर त्या केसमध्ये रिझल्टंट व्हेक्टर कुणीकडे असेल, या दोन व्हेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर वरच्या दिशेला असेल. तर हा जो थंब आहे तो कशाची डायरेक्शन दाखवतोय, तो थंब डायरेक्शन दाखवतोय रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन. ओके. आणि जर आपण बी बार प्लस ए बार जर घेतलं म्हणजे बी ला रोटेट करतोय आपण ए कडे. ओके. अशा पद्धतीनं बी ला रोटेट करतोय आपण ए कडे. तर त्या केसमध्ये रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन रिप्रेझेंट केली जाते थंबने. तर त्या केसमध्ये रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन कुणीकडे, डाऊनवर्ड. ए बार प्लस बी बार मध्ये रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन आहे अपवर्ड. म्हणजे इथे रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड मात्र सेम असेल पण डायरेक्शन कशी असेल, अपोजिट. ओके. एका केसमध्ये म्हणजे ए बार प्लस बी बार या केसमध्ये रिझल्टंट व्हेक्टर वरच्या दिशेला डायरेक्टेड आहे, बी बार प्लस ए बार या कंडिशनमध्ये रिझल्टंट व्हेक्टर खालच्या दिशेला डायरेक्टेड आहे. ओके. तर कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. ओके. चला तर नेक्स्ट आपण याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करणार क्रॉस प्रोडक्टच्या. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स तर खूप सोपी एकच आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठे वेगळं पाहण्याची काही गरज नाही. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, लक्ष द्या. क्रॉस प्रोडक्ट आपण लक्ष द्या. ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण डॉट प्रोडक्ट मध्ये दुसरी आहे. डॉट प्रोडक्टची दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय होती, क्रॉस प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. क्रॉस प्रोडक्ट मध्ये डॉट प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह, सॉरी डॉट प्रोडक्ट ओबे करतो कोणता लॉ, कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. आता कम्युटेटिव्ह लॉ काय आहे, तर ए बार डॉट बी बार इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलं. कारण की रिझल्टंट क्वांटिटीला फक्त काय असते, मॅग्निट्यूड असते. जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट घेतो दोन क्वांटिटीज. ओके. आणि त्यामुळे दोघांत कसाही डॉट प्रोडक्ट घ्या, ए बार डॉट बी बार घ्या किंवा बी बार डॉट ए बार घ्या, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड बदलणार नाही, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड ॲज इट इज राहणार. पण जेव्हा आपण दोन व्हेक्टर क्वांटिटीचा क्रॉस प्रोडक्ट घेतोय, ए बार क्रॉस बी बार घेतोय, समजा ए बार क्रॉस बी बार घेतोय, तर मिळणारा रिझल्टंट क्वांटिटी जी आहे, ठीक आहे, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन ऑफ थीटा, हे त्याचं काय असेल, मॅग्निट्यूड. हे काय असेल त्याचं मॅग्निट्यूड. आणि त्याची डायरेक्शन कुणीकडे, पॉझिटिव्ह ऍक्सिस कडे. एन कॅप दाखवू आपण. इथं कशात दाखवू आपण आता, एन कॅप. तिथं युनिट वेक्टर काय आहे, प्लस एन कॅप आहे. इथं युनिट वेक्टर काय आहे, एन कॅप. आणि समजा आपण बी बार क्रॉस ए बार घेतलो, बी बार क्रॉस ए बार, मॅग्निट्यूड विल बी सेम, मॉड ऑफ बी मॉड ऑफ ए साइन ऑफ थीटा, हे सेम राहील. पण इथं प्लस एन कॅपच्या ऐवजी काय झालं, मायनस एन कॅप. कारण की डायरेक्शन काय असेल आता, अपोजिट. बघा, ए बार क्रॉस बी बार घेतलं तर डायरेक्शन वरच्या दिशेने, आणि बी बार क्रॉस ए बार घेतलं तर डायरेक्शन कुणीकडे, खालच्या दिशेने, रिझल्टंट. म्हणजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड तर सेम आहे पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल्स टू बी बार क्रॉस ए बार. का? कारण की या केसमध्ये रिझल्टंटचं मॅग्निट्यूड इतका आहे, डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस म्हणून आपण किंवा झेड ऍक्सिस एन कॅप. आणि या केसमध्ये मॅग्निट्यूड तितकंच आहे पण डायरेक्शन कुणीकडे, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिसच्या आला. म्हणजे ते डायरेक्शन कशी अपोजिट आहे. ए बार प्लस बी बार इज नॉट इक्वल्स टू बी बार प्लस ए बार. का? मॅग्निट्यूड जरी सारखा असेल तर मिळणाऱ्या रिझल्टंट क्वांटिटीची डायरेक्शन मात्र कशी अपोजिट आहे. म्हणून
हे दोन व्हेक्टर इक्वल व्हेक्टर्स नसतात. दोन व्हेक्टरला इक्वल व्हेक्टर कधी म्हणतो आपण? जेव्हा दोन्ही व्हेक्टरचं मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे, त्याच वेळेस आपल्याला इक्वल व्हेक्टर म्हणता येईल. इक्वल व्हेक्टरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर मग ए बार क्रॉस बी बार घेतल्यानंतर आपल्याला एक व्हेक्टर मिळाले आणि बी बार क्रॉस ए बार घेतल्यानंतर पण आपल्याला एक व्हेक्टर मिळाले. मग हे दोन व्हेक्टर इक्वल व्हेक्टर आहेत का? मॅग्निट्यूड जरी सारखं आहे यांचं, पण यांची डायरेक्शन मात्र सेम नाहीये, सारखी नाहीये. डायरेक्शन कशी अपोजिट, एक वरच्या दिशेने डायरेक्टेड आहे, एक खालच्या दिशेने डायरेक्टेड आहे. म्हणून क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. जसं आपण डॉट प्रोडक्ट मध्ये लिहिलं होतं की डॉट प्रोडक्ट ए बार डॉट बी बार इक्वल्स टू बी बार डॉट ए बार, हे कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो, तसा क्रॉस प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. त्यांचा क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल्स टू बी बार क्रॉस ए बार. ओके, समजले प्रॉपर्टी? पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली का? पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली का? प्लीज सांगा. लक्ष द्या, आपल्याला जेव्हा आपण दोन वेक्टर क्वांटिटीचा क्रॉस प्रोडक्ट घेतो तर मिळणाऱ्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं. सो व्हेनेवर वी टेक क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार विथ बी बार, the resultant is directed in upward direction, and whenever we take cross product with b bar plus a bar, म्हणजे b चा क्रॉस प्रोडक्ट a सोबत घेतो त्या केस मध्ये रिझल्टंट इज डायरेक्टेड इन डाउनवर्ड डायरेक्शन. म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन खाली असते दुसऱ्या केसमध्ये, आणि पहिल्या केसमध्ये त्याची डायरेक्शन कुठे असेल वर. म्हणजे इथं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड तर सेम आहे दोन्ही केसमध्ये, पण डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणून ए बार प्लस बी बार हे बरोबर नाही कशाच्या? बी बार प्लस ए बार. यालाच म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर इथं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे केली जात नाही. डॉट प्रोडक्ट मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे करतो. ओके, चला नेक्स्ट. तर याच्यावरून काय लिहितंय आपल्याला? क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे commutative property of vector multiplication. Vector multiplication. ठीक है, वेक्टर मल्टिप्लिकेशन ची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे करत नाही क्रॉस प्रोडक्ट. का? ए बार प्लस बी बार इज नॉट इक्वल्स टू बी बार प्लस ए बार. असं का होतं? मॅग्निट्यूड जरी रिझल्टंट क्वांटिटी सेम असेल तर डायरेक्शन अपोजिट असते, म्हणून कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे केली जात नाही. समजली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स? पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली का? दुसरी काय आहे? दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, तर दुसरी कॅरेक्टरिस्टिक सोपी, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो. लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो, तर क्रॉस प्रोडक्ट पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो. कसा? लक्ष द्या, जर समजा आपण ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार घेतलं, समजा आपण ए चा क्रॉस प्रोडक्ट बी बार प्लस सी बार सोबत घेतला आहे, या ब्रॅकेट सोबत घेतला आहे, तर आपण या ए बारचा क्रॉस प्रोडक्ट या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म सोबत इंडिव्हिज्युअली घेऊ शकतो. म्हणजे ए बार क्रॉस बी बार प्लस ए बारचा सी बार सोबत, ए बार क्रॉस सी बार, याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी डॉट प्रोडक्ट पण ओबे करतो आणि क्रॉस प्रोडक्ट पण ओबे करतो. दोन्ही प्रोडक्ट्स ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ओबे करतात. ठीक आहे, म्हणजे जर आपण ए बारचा क्रॉस प्रोडक्ट या बी बार प्लस सी बार सोबत घेतला, तर या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्म सोबत आपण त्याचा क्रॉस प्रोडक्ट इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो. ए चा क्रॉस प्रोडक्ट बी बार सोबत इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो आणि ए चा क्रॉस प्रोडक्ट सी बार सोबत देखील इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो. ठीक आहे, तर क्रॉस प्रोडक्ट ऑफ these two vector quantities, cross product obeys the distributive law. तर इथं काय लिहिलं आपल्याला? क्रॉस प्रोडक्ट obeys the distributive law. ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस ए बार प्लस सी बार. ओके, समजले?
समजली नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स? समजली का बाकीचे? ठीक आहे. आणि एक लक्ष द्या, आपण आतापर्यंत जे काही डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टचे पॉईंट पाहिले त्याच्यातून डिफरन्सचे पॉईंट काय काय आहेत ते पाहू. झालं का? बरं ठीक आहे, एक काम करू, उद्या आपण राहिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स उद्याच्या लेक्चरमध्ये याच्या कम्प्लीट करू आणि उद्या याचा डिफरन्स क्रॉस आणि डॉट हे डिफरन्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर मला वाटतं आणखी सोपं जाईल तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवायला. ठीक आहे, थांबू आपण इथं.